घराच्या उंबऱ्यावर बसून पूजा एकटक बाहेर बघत होती. जणू कोणाची तरी वाट बघत आहे. पण तिला माहीत होतं की आता ते परत कधीच येणार नाहीत. कारण तिचा नवरा अमित तिचं सगळं जग होता. तो एका अपघातात सगळं मागे सोडून तिला सोडून कायमचा निघून गेला होता. नवरा गेल्यानंतर जणू तिचं आयुष्य तिथंच थांबलं होतं. घरात तिची सासू मीनाताई तिला सून नाही तर ओझं समजायला लागल्या होत्या. विधवा बाई घरात असेल तर सावली पण घाबरायला लागते. एकदा ही गोष्ट बोलता बोलता त्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पवार काकूंना बोलल्या आणि ही गोष्ट आगीसारखी सगळ्या गावात पसरली. संजय, पूजाचा धीर, आता त्याचं शिक्षण पूर्ण करून गावी परत आला होता. तो त्याच्या बहिणीला खूप इज्जत देत होता. तो त्याच्या बहिणीला आईचा दर्जा देत होता. पण गावातल्या लोकांच्या तोंडातून त्या दोघांच्याबद्दल नुसते विष बाहेर येत होते. सून तरुण आहे, धीर पण तरुण आहे. दोघं दिवसभर घरात एकटेच असतात. त्या दोघांच्यात नक्कीच काहीतरी चालू असणार. आता संजयसाठी चांगलं स्थळ मिळणं पण कठीण होऊन जाईल. या गोष्टी हळूहळू तिच्या सासूच्या मनात घर करायला लागल्या. शेवटी एक दिवस त्या पूजेला तिच्या तोंडावर म्हणाल्या, "सुनबाई, आता खूप झालं. तू तुझ्या माहेरी कायमची निघून जा. आता हे घर तुझं नाही. जर नवरा जिवंत नसेल तर हे घर तुझं कसं?" सासूचं बोलणं ऐकून पूजेच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळ ती काही बोलली नाही, पण नंतर हिम्मत करून हळू म्हणाली, "सासूबाई, माहेरी माझं असं कोणीच जिवंत नाही आणि हा संसार मी पण अमितसोबत थाटला आहे. खूप स्वप्न बघितले आहेत या घरात." तिचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि रागात मोठ्या आवाजात म्हणाली, "बस कर सुनबाई. स्वप्न जेव्हा बघितले असशील तेव्हा बघितले असशील, पण आता तू विधवा आहेस आणि एका विधवेला स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो." इकडे गावातल्या लोकांच्या नजरा पण पूजाला दयेने बघण्याऐवजी संशयाने बघायला लागल्या होत्या. ती शेतात निघाली तर बायका एकमेकींच्या कानात कुजबुजत करत असायच्या. बाजारात गेली तर पुरुष वाईट नजरेने बघत असायचे. आणि आता तर किचनमध्ये जरी गेली तरी तिची सासू म्हणायची, "सुनबाई, आता कोणासाठी पंचपक्वान्न बनवत आहेस? आता तुझा नवरा जिवंत पण नाही राहिला." सासूचं कटू बोलणं ऐकून बिचारीच्या डोळ्यात पाणी यायचं. पूजा फक्त 25 वर्षाची होती, पण समाजाने तिला 50 वर्षाची बनवली होती. संजयला कुठे ना कुठे त्याच्या आईचं वागणं खटकत होतं. एक दिवस तो त्याच्या आईला म्हणाला, "आई, तू वहिनीवर संशय घ्यायचा बंद कर. ती तशी नाही. तू का या घरात विष कालवत आहेस?" संजयचं बोलणं ऐकून त्याची आई अजूनच रागात भडकली आणि रागात त्याला बडबडत म्हणाली, "तू गप्प बस संजय. बाईच्या दुःखापेक्षा समाजातली इज्जत खूप महत्त्वाची असते आणि जर तूच तिची ढाल बनलास तर लोक हेच बोलतील की धीराच्या आणि तिच्यामध्ये काहीतरी चालू आहे." संजय त्याच्या आईच्यापेक्षा खूप वेगळा होता. आईचं असं घाण बोलणं ऐकून तो रागात म्हणाला, "मग काय करायचं आई? वहिनीला घरातून हाकलून द्यायची?" एक क्षण पण न घालवता त्याची आई लगेच म्हणाली, "हो." आईचं बोलणं ऐकून संजय म्हणाला, "मग ठीक आहे आई, मी पण हे घर सोडून निघून जातो. कारण ज्या घरात एका निष्पाप बाईचा अपमान होतो, तिची अवहेलना होते, तिथे माझं राहणं खूप अवघड आहे." मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई काही बोलली नाही. संजय रागात घरातून बाहेर निघून गेला आणि पूजा शांतपणे दोघांचं बोलणं ऐकून रडत घरातली कामं करत राहिली. पूजाचे असे शांत बसून सगळं सहन करणे हेच तिच्यासाठी काळ बनले. एक दिवस गावात पंचायत बसली आणि त्यात मुद्दा पूजाचाच होता. पूजा नजर खाली करून शांतपणे सगळ्या गावाच्या समोर गुन्हेगार असल्यासारखी उभी होती. तेवढ्यात गावातला एक वयस्कर माणूस म्हणाला, "एक तरुण विधवा आणि तरुण धीर एकाच घरात राहतात. हे मर्यादेच्या विरोधात आहे. हे सगळं बघून आपल्या मुलींवर आणि सुनांवर पण त्याचा वाईट परिणाम पडेल. हिला आत्ताच्या आत्ता या गावातून हाकलून द्या." सगळ्या गावाने त्याचे समर्थन पण केले. पण तेवढ्यात संजय पूजाच्या बाजूने येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "जर माझ्या बहिणीला या गावातून बाहेर काढले तर मी पण तिच्यासोबत जाणार." संजयचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्यात कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात तिथे गर्दीत उभा असलेला एकजण म्हणाला, "मग काय, तू तुझ्या बहिणीसोबत लग्न करणार आहेस का?" कुणीतरी तोंडातून विष उकलं. हे ऐकून संजय सुन्न झाला. त्याने त्याच्या बहिणीकडे, पूजाकडे बघितलं. तिने रडत मान खाली घातली होती आणि हळू आवाजात म्हणाली, "मी विधवा आहे, चरित्रहीन नाही." हे बोलताना तिचा आवाज थरथर कापत होता. पण आज पहिल्यांदा तिने तिचं तोंड उघडलं होतं. कुठलाही निर्णय न करता पंचायत तिथेच संपली. पण त्याच रात्री पूजा तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि म्हणाली, "सासूबाई,
तुम्ही जर बोलत असाल तर मी हे घर सोडून निघून जाईन. पण एक गोष्ट मला सांगा, जेव्हा अमितचे बाबा तुम्हाला सोडून कायमचे गेले होते, तेव्हा तुम्हाला पण असंच कोणीतर घरातून बाहेर काढलं होतं का? सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू गप्प होती. पूजा पुढे म्हणाली, सासूबाई, तुम्हाला तर गावातल्या लोकांनी आधार दिला होता, पण माझ्याकडे तर फक्त संशयाच्या नजरेने बघितले जाते. माझी चूक काय फक्त हे आहे का की मी तरुण आहे? तिची सासू म्हणाली, तू मला प्रश्न विचारत आहेस का? पूजा म्हणाली, नाही सासूबाई, मी या घरात माझ्यासाठी फक्त एक कोपरा मागत आहे, जिथे मी मोकळा श्वास घेऊ शकेन, मर्यादेत इज्जतीत माझं आयुष्य घालवू शकेन. तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या माहेरी कोणीच नाही जे मला आधार देऊ शकेल. मी कुठे जाणार? एकदा तुम्ही माझ्या जागेवर येऊन विचार करून बघा. पूजाचं बोलणं ऐकून तिच्या सासूने लक्ष देऊन तिच्याकडे बघितलं. तिच्याकडे बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जगभराची सगळी दुःख, त्रास तिलाच गवसून बसला आहे आणि ती बिचारी निरागस सगळं काही न बोलता सहन करत आहे. रक्ताचे घोट पिऊन या घरात घुसमटत जगत आहे, कारण तिचा दुसरीकडे कुठे ठिकाणा नाही. बहुतेक पहिल्यांदा तिच्या सासूला तिचा त्रास, दुःख समजलं होतं. त्यामुळे त्यांनी पूजाला घरातून बाहेर काढले नाही आणि शांत झाल्या. पूजाने पण स्वतःला घरातल्या कामात गुंतवून घेतले होते. पूजा सकाळी लवकर उठून घराची साफसफाई, देवपूजा, चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि मोकळ्या वेळेत कपडे शिवत होती, कारण तिला कोणावर ओझं व्हायचं नव्हतं. पण लोकांना तिचे कष्ट दिसत नव्हते, तिचं विधवा पण दिसत होतं. एक दिवस गावातल्या पाटलाच्या मुलाने नितीनने भरल्या बाजारात तिच्याशी छेडछाड केली. काय झालं वहिनी? एकटी आहेस, तरुण आहेस, त्यात अजून विधवा पण आहेस. जर तुझा धीर काही करत नसेल तर आम्ही आहोत ना. हे बोलताना त्याच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती. पूजेच्या साडीचा पदर ओढण्याचा प्रयत्न केला तसा पूजाने त्याला एक जोरात कानाखाली मारली. सगळा बाजार उभा राहून तमाशा बघत होता. सगळे हे बघून सुन्न झाले. नितीनला त्याचा खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. तो गरजत मोठ्या आवाजात म्हणाला, अगं, तू विधवा असून एवढा राग का दाखवत आहेस? तुला तर. असं म्हणत नितीन जसा पुन्हा एकदा पुढे तिच्याजवळ आला तशी पूजाने परत एक जोरात कानाखाली वाजवली. मग काय होतं? त्या रात्री पाटलाने गावात पंचायत भरवली. नितीन सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता की पूजाने स्वतः मला बोलावलं होतं. ती म्हणाली की माझा एकटेपणा मला सहन होत नाही. मी नकार दिला तर मला कानाखाली मारली. काही बाजारात असलेले लोक म्हणाले, आम्ही स्वतः पूजाला नितीनसोबत बोलताना बघितलं होतं. आता सगळे गाव पूजाच्या विरोधात उभे राहिले. मग तिचा धीर संजय पण रागात म्हणाला, ज्याने पण ही फालतू गोष्ट पसरवली आहे, ज्याने पण माझ्या बहिणीच्या इज्जतीवर बोट उचललं आहे, त्याने माझ्यासमोर येऊन माझा सामना करावा, मग मी त्याला सांगतो. तिथे उभा असलेला एक जण टोचून म्हणाला, मग आता काय, तू तुझ्या बहिणीची राखण करणार आहेस का? हे ऐकून संजय भडकला आणि म्हणाला, हो, कारण जेव्हा भाऊ मरतो तेव्हा धीराचं कर्तव्य असतं त्याच्या वहिनीच्या इज्जतीची लाज राखायची. ही नाती फक्त रक्ताची नसून इज्जतीची पण असतात. भरल्या पंचायतीसमोर सारखं सारखं बेइज्जत होऊन पूजा पूर्णपणे तुटून गेली होती. आज पण पंचायत काही निर्णय न घेता संपवली. रात्री पूजा एकटी टेरेसवर बसून रडत स्वतःला दोष देत होती. ती स्वतःला म्हणाली, मी जिवंतच का आहे? देव मला त्याच्याजवळ का घेऊन जात नाही? तेवढ्यात तिचा धीर संजय पण टेरेसवर आला. वहिनीला रडताना बघून म्हणाला, वहिनी, तू का रडत आहेस? पूजा म्हणाली, भाऊजी, मी आता हे सगळं सहन करून करून थकले आहे. रोज मला हे सिद्ध करून द्यायला लागतं की मी कशी बाई आहे. रोज लोक त्यांच्या नजरेत माझी इज्जत मोजत असतात. वहिनीला असं रडताना बघून संजय पण दुःखी झाला. तो म्हणाला, वहिनी, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, आणि आता तर आई पण आहे तुझ्यासोबत. मग या गावातल्या लोकांचं काय आहे? आज नाहीतर उद्या हे सगळे लोक विसरून जातील. सगळं काळ ठरवतो. वहिनी, तू तुझी हिंमत तुटून देऊ नकोस. पूजा म्हणाली, पण कधीपर्यंत भाऊजी? कधीपर्यंत मी लोकांचे टोमणे, त्यांचं मनाला लागणारं बोलणं ऐकून घेऊ? माझ्यामुळे तुम्ही पण या सगळ्यात भरडला जात आहात. तिची सासू लांब बसून हे सगळं बघत ऐकत होती. पूजाचं बोलणं ऐकून त्यांचं मन पण दुःखी झालं. त्या मनातल्या मनात विचार करायला लागल्या की ही मुलगी चुकीची तर नाही, पण मी तिला वाईट बोलत राहिले. किती दुःख सहन करत आहे बिचारे.
तिची सासू अगोदर लोकांचं बोलणं ऐकून पूजावर जळत होती. तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघत होती. आता तेवढंच पूजाकडे बघून त्यांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम, माया जागी झाली होती. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा तिच्या सासूने तिच्यासाठी चहा बनवला आणि म्हणाली, "हा चहा घे सुनबाई, माझ्याकडून पिऊन घे." हे बघून पूजाला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, "सासूबाई तुम्ही?" तिची सासू तिला म्हणाली, "सुनबाई मला माफ कर. तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. समाजाने, गावातल्या लोकांनी तुला कितीतरी वेळा तुझी मान खाली घालायचा प्रयत्न केला, पण तू हिंमत सोडली नाहीस, त्यांच्यासमोर झुकली नाहीस." सासूचं बोलणं ऐकून पूजाच्या मनाला शांती मिळाली. कमीत कमी या घरातले लोक तरी तिला समजायला लागले होते. पण गोष्ट अजून संपली नव्हती. कारण पाटील आणि नितीनच्या नजरेत अजून पण पूजा खटकत होती. पूजाने नितीनच्या कानाखाली मारली नव्हती, उलट त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचवली होती. पाटील आणि नितीनच्या मनात तिने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायची आग लागली होती. या बाईने भरल्या बाजारात त्यांच्या खानदानाचे नाक कापले होते. आता तिची अशी अवस्था करणार आहे की तिला स्वतःला आरशात बघताना पण भीती वाटेल. नितीनने गावातल्या एका दारुड्या पोराला बोलवलं आणि त्याला पैसे आणि दारूचे लालच देऊन हे काम करायला तयार केले आणि म्हणाला, "हे बघ, काम खूप सोपं आहे. रात्रीचं घरात घुसायचं आहे आणि पूजाला बदनाम करायचं आहे. तिची चारित्र्य चव्हाट्यावर आणायची आहे. बाकीचं काम पंचायत करेल." रात्री जेव्हा पूजा तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा खिडकीचे दार तोडून तो दारुडा पूजाच्या खोलीत घुसला. पण खिडकीचा आवाज आल्यामुळे पूजा झोपेतून जागी झाली होती. "कोण आहे?" असं म्हणत घाबरत तिने फोनची लाईट लावली. तोपर्यंत त्या दारुड्याने तिच्या अंगावर झडप मारली. पूजाने पण पूर्ण ताकद लावून स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवले आणि बाजूला असलेल्या दांडक्याने त्या दारुड्या माणसाच्या डोक्यात मारले. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. तसा तो भीतीने तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी परत पंच घरी आले. परत पूजाचा अपमान केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाटलाने सगळ्या गावात दवंडी पेटवली की पूजाच्या खोलीतून कुठल्या तरी माणसाला बाहेर पळताना बघितलं आहे. आज पंचायत याचा निर्णय घेणार आहे. जेव्हा पंचायत भरली तेव्हा नितीन म्हणाला, "ही विधवा आता गावातल्या मुलींसाठी धोका बनली आहे. तिचं असलं वागणं बघून गावातल्या मुली पण बिघडायला लागतील. रात्री ज्या माणसासोबत ती पकडली गेली आहे त्याचा आमच्याकडे पुरावा आहे. तो स्वतः पंचायतमध्ये येऊन त्याच्या तोंडाने कबूल करेल." तो दारुडा तिथे लंगडत आला आणि सगळ्यांच्या समोर म्हणाला, "मला या पूजाने तिच्या घरी बोलावलं होतं." त्याचं बोलणं ऐकून सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. हे सगळं ऐकून संजय रागाने लाल झाला आणि तो त्या दारुड्या पोरावर ओरडत म्हणाला, "तुला तुझ्या आईची शपथ, खरं बोल. तुझ्या एका खोट्या बोलण्याने एक निष्पाप बाई बदनाम होईल." संजयचं बोलणं ऐकून त्या दारुड्या पोराने लाजेने मान खाली घातली. मग संजय अजूनच मोठ्या आवाजात म्हणाला, "पूजा वहिनीने तुला घरी बोलावलं होतं का? सगळ्यांना सांग, नाहीतर." संजयचा राग बघून तो भीतीने थरथर कापायला लागला. तो म्हणाला, "नाही, मला पाटलांनी पैसे देऊन तुमच्या घरी पाठवलं होतं. मला माफ करा." त्या पोराचं बोलणं ऐकून परत सगळी पंचायत आणि गाव हैराण झालं. मग संजय जमलेल्या सगळ्या लोकांकडे बघत म्हणाला, "आता तुम्हीच सांगा, एक स्त्री असणं गुन्हा आहे का? एक विधवा असणं पाप आहे का? पूजा वहिनीने त्या नालायक माणसाला मारून तिची इज्जत वाचवली आणि त्याचा बदला त्याने असा घेतला. आता तुम्ही सगळे मला सांगा की एका निष्पाप बाईला परत सगळ्यांच्या समोर उभे केले हे चुकीचं नाही का?" संजयचे बोलणे ऐकून तिथे जमलेल्या सगळ्या गावातल्या लोकांच्या नजरा शरमेने खाली गेल्या. जेव्हा पाटलाला वाटलं की त्याची पोल सगळ्यांच्या समोर उघड व्हायला लागली आहे ते बघून नितीन उठून उभा राहिला आणि म्हणाला, "हे सगळं खोटं आहे. मी का कुणाला पाठवू तिच्या घरी?" तेवढ्यात संजय त्याचा फोन काढला आणि सगळ्यांच्या समोर त्याच्या फोनमधले केलेले रेकॉर्डिंग सुरू केले. त्यात नितीन आणि त्या दारुड्या पोरांचे बोलणे रेकॉर्ड केले होते. संजय म्हणाला, "ही ज्यावेळी बोलत होती तेव्हा मी तिथून निघालो होतो. मग मी त्या दोघांचा व्हिडिओ बनवला. कारण मला माहीत होतं की तुम्ही लोक काही ना काही नक्की करणार, म्हणून मी पुरावे अगोदरच गोळा करून ठेवले होते. आणि हो, आता पोलीस कधी पण इथे येऊ शकतात, कारण मी पोलिसांना फोन करून अगोदरच सगळं सांगितलं आहे." काही वेळानंतर पोलीस पाटलांना आणि त्याच्या मुलाला उचलून घेऊन गेले आणि मग तिची सासू उभी राहिली आणि सगळ्या गावासमोर गरजत मोठ्या आवाजात म्हणाली,
बस खूप झालं माझ्या सुनेचा तमाशा मांडायचा. इथून पुढे नाही कधी पंचायत बसेल आणि नाही कधी माझ्या सुनेकडे कोणी बोट दाखवेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी येऊन बोला. कारण पूजा माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. मी माझ्या मुलीबद्दल काहीच चुकीचं ऐकून घेणार नाही आणि न काही खपवून घेणार. आणि हाच आजच्या पंचायतीतला माझा शेवटचा निर्णय आहे. माझी सून, माझं घर, माझी इज्जत माझी मी बघून घेईन. कुणाला आमच्यामध्ये पडायची अजिबात गरज नाही. सासूचं बोलणं ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी डोळ्यात आलेलं पाणी दुःखाचं नव्हतं तर आनंदाचं होतं. कारण माहीत नाही किती वेळा पंचायत बसली, किती वेळा पूजाला ती निर्दोष असल्याचे पुरावे द्यायला लागले. शेवटी पंचायतमधल्या लोकांनी आणि सगळ्या गावातल्या लोकांनी पण पूजाची माफी मागितली आणि तिला तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगण्याचा अधिकार पण मिळाला. या परंपरेने आणि वेगवेगळ्या प्रथेने भरलेल्या समाजामध्ये आज पूजेच्या सासूने सगळ्या गावासमोर सुनेची बाजू घेऊन तिला तिचा अधिकार मिळवून दिला होता. आज पूजाला तिच्या सासूच्या रूपात तिची आई मिळाली होती. आज ती खूप आनंदात होती.